राज्यासह देशभरामध्ये आज महाशिवरात्रीचा उत्साह। राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी। मध्यरात्रीपासून महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। आज T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला। कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार हाय व्होल्टेज सामना। क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी आमदारांची बैठक। मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक। राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाबाबत करणार चर्चा। छत्रपती शिवरायांप्रमाणे टिपू सुलतान यांचं काम समकक्ष। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांच्या वक्तव्यानं नवा वाद, तर हिंदूंची हत्या करणाऱ्यांचा सन्मान करणं म्हणजे लांगुल चालन। सपकाळांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। टिपू सुलतानची शिवरायांसोबत तुलना करणं भोवलं। मुंबईतल्या मुलुंडमध्ये बांधकामादरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळला। एकाचा मृत्यू, 3 ते 4 प्रवासी जखमी। कंत्राटदार मिलन इंट्रा कंपनीला 5 कोटींचा दंड, तर कार्यकारी अभियंता निलंबित। मुलुंडमधील दुर्घटनेचे मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर। जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार। मुंबईमध्ये प्रदूषणाचा विळखा आणखी घट्ट। शहरातील तब्बल 24 ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या वर। देशभरातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबई आता दुसऱ्या स्थानी। कोकणातील कुणकेश्वर गणपतीपुळे सारखं तीर्थक्षेत्र जलवाहतुकीनं जोडणार। मंत्री नितेश राणे यांची माहिती। कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास सुरकी समितीचा विरोध असल्याची माहिती। धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका असल्याचा समितीचा इशारा। रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग नंतर आता अभिनेत्री हिमांशी खुरानाला धमकी। 10 कोटींच्या खंडणीची केली मागणी। मोहाली पोलिसांकडून झिशान अख्तर नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। रस्त्यावर अपघात झाला तर होणार कॅशलेस उपचार। रस्ते अपघातग्रस्तांना 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार। PM राहत योजनेला पंतप्रधान मोदींची मंजुरी।